राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे
भारत्या भाग्यासी नाही आता, भारत्या भाग्याची नाही आता, भारत्या भाग्याची नाही आता. धन्य दिवस आज झाला सोनिया, धन्य दिवस आज झाला सोनिया, धन्य दिवस आज झाला सोनिया, धन्य दिवस आज झाला सोनिया. निकली हे वाचा राम नामे, निकलिया वाचा राम नामे, निकलिया वाचा राम नामे. अमुक जोडिल्या सुखाची आरासे, अमुक जोडीला सुखाची आरासे, जोडिल्या सुखाची आरासे, अमुक जोडीला सुखाची आरासे. भारत्या भाग्यासी नाही आता, भारत्या भाग्याची नाही आता, भारत्या भाग्याची नाही आता. का म्हणे आता उत्तराई, तुका म्हणे काय उत्तराई, का म्हणे काय उत्तराई, का म्हणे काय उत्तराई. कहा पायी जीव थोडा, जीव हा पायी जीव थोडा, जीव ठेव पायी जीव थोडा. तुका म्हणे काय उत्तराई, का म्हणे काय उत्तराई, का म्हणे काय उत्तराई, का म्हणे काय उत्तराई. जीव ठेव पायी संतांची जीव ठेव पायी संताची या, जीव ठेव पायी संताची या. अमुक जोडिल्या सुखाची जोडीला सुखाची आरास, जोडीला सुखाची आरास, जोडीला सुखाची आरास. भाग्यासी नाही आता, वारीच्या भागाची नाही आला, वारीच्या भागाची नाही आला. कुमार कुमार, कुमार कुमार, कुमार कुमार,
दसरा दिवाळी तोची माझा सण, दसरा दिवाळी तोची माझा किंवा आम्हा सण. सखे संत जन भेटतील, अमूप जोडिल्या सुखाची राशी, पार त्या भाग्याशी नाही आता. धन्य दिवसाजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे, अमूप जोडिल्या सुखाची राशी, पार त्या भाग्याशी नाही आता. तुका म्हणे काय होऊ उतराई, तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची अमूप जोडिल्या सुखाची राशी, पार त्या भाग्याशी नाही आता. विठला विठला शरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम, गवां मृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस प्रदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करा दयाळा, करुणा करा दयाळा, मतानुग्रहादलो, मतानुग्रहादलो. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, अमूप जोडिल्या सुखाच्या राशी, पार त्या भाग्याशी नाही आता. गेल्या 15 वर्षांपासून हरिभक्तपरायण श्री झुंबर महाराज आपल्या सर्वांना एकत्रित करून
काही भगवत चिंतन व्हावं या निमित्तानं संत श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी साजरी करतात आणि 2 दिवसाचा कार्यक्रम अर्थात 3 दिवसाचा म्हणावं लागेल. काल आज असे 2 कीर्तनं रात्री आणि सकाळच्याला म्हणजे उद्याच्याला काल्याचं कीर्तन असा 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आखतात. समस्त गावकरी मंडळी शिंगोरीकर या कार्यक्रमाला सहभागी होऊन सहकार्य करतात. अन्नदान चालत असतं, ज्ञानदान चालू असतं आणि त्याच्याही आणखी एक थोडीशी बाजू मला अशी म्हणावी वाटते, सांगावी वाटते. गेल्या अनेक वर्षांपासून झुंबर महाराज आणि त्यांचे सहकारी म्हणा किंवा गावकरी काही मंडळी म्हणा संत श्री गजानन बाबांच्या दिंडीमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी सहभागी होत असतात, बरोबर ना. आणि गजानन महाराजांच्या सामाजिक ऋणावर समाजावर जे गजानन बाबांचं ऋण आहे त्याचं एक स्मरण म्हणून, त्यांच्या उपकारांचं स्मरण म्हणून, त्यांच्या कर्तृत्वाचं त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून 2 दिवसांचा कार्यक्रम आपल्या या परिसरामध्ये गजानन महाराजांसाठी होत असेल अशी ही शिंगोरी पहिलीच. विठाला विठाला विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा वगैरेचे काही तिकडचे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये प्रगट दिनाच्या निमित्तानं गजानन महाराजांच्या जीवनाविषयी चिंतन आणि मनन बऱ्यापैकी केलं जातं. पण या ठिकाणी आपल्या या परिसरात म्हणजे इकडच्या परिसरामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांचं स्मरण चिंतन वगैरे होत नाही. त्या परिसरात त्या संतांचं चिंतन मनन होत राहतं. काहीतरी निमित्तानं अशा मार्गानं संत तिथून सगळे सारखेच असतात. शब्द नीट ऐका. त्यांचं कर्तृत्व समाजासाठी भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, खेमदास महाराज असतील, गजानन महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, तुकाराम महाराज, कोणत्या काळातले संत आहेत हे महत्त्वाचं नाही किंवा कोणत्या मातीतले कोणत्या देशातले संत आहेत हेही महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे की त्या संतांचं संतत्व समाजासाठी गेल्यामुळे, आयुष्य समाजासाठी गेल्यामुळे त्यांना संतत्व प्राप्त झालेलं असतं. संत हे काही लेबल नाहीये. शब्द नीट ऐका. संतपण हे काही लेबल नाहीये. संतपण हे काही पदवी नाहीये, ती काही खुर्ची नाहीये, ती काही असे कुणीतरी कुणाला तरी एखादी उपाधी दिली आणि म्हणून संत झाला अशातला भाग नाहीये. संतत्व हे त्या व्यक्तीच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्या व्यक्तीच्या जीवनमानातून सिद्ध होत असतं. कितीतरी लोक काय या समाजातले कितीतरी माणसं संत म्हणून समोर येतात, पण त्यांच्या जीवनाकडे जर बघितलं ना तर कधीतरी असा प्रश्न निर्माण होतो की यांना संत का म्हणावं. विठाला विठाला उपाध्या देणं वेगळं. आजकाल या पत्रिका जर आपण वाचल्यात ना 7-7, 8-8, 9 कीर्तन जे असतात ना, 8-8 कीर्तन, 8-8 कीर्तनकारांच्या 8-8 वेगवेगळ्या उपाध्या. काय कुणाला उपाध्या लागतील आणि काय पदव्या लागतील, बरी ह्या आणल्यात कुठून आणि कुणी दिल्यात याचे ताळमेळ नाहीये. संतपण ही उपाधी नाहीये. संतपण हे प्रसादातून मिळालेली अवस्था आहे. विठाला विठाला प्रसादातून मिळालेली अवस्था आहे आणि आयुष्य समाजासाठी गेल्याच्या नंतर समाजानं दिलेलं ते एक बिरुद आहे. समाजामुळे मिळालेली ती एक अवस्था आहे. अनेक संत या जगामध्ये होऊन गेले. त्यांचं कर्तृत्वही आपण पाहिलं, त्यांच्या कर्तृत्वाचा आस्वादही आपण घेतला. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एक वाक्य सतत उच्चारलं जातं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, बरोबर ना. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं एक वाक्य सतत ऐकायला मिळतं, उच्चारलं जातं. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे वाक्य महाराष्ट्राचा सन्मान करतं का अपमान करतं? बोला, बिंदास बोला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे वाक्य महाराष्ट्राचा सन्मान करतं की अपमान करतं? नाही, पहिल्यापासूनच. विठाला विठाला
याची. मी अपमान करताय, मी सिद्ध करून दाखवील तुम्हाला, सिद्ध करून देईल. महाराष्ट्र ही संतांची, बऱ्याच लोकांना वाटतं की महाराष्ट्र ही संतांची, फुटाफुटावर गावागावातून देश काय जिल्ह्यातून तालुक्यातून अनेक संत पाहायला मिळत आहेत आम्हाला. पार ज्ञानोबारायांपासून त्यांच्याही अगोदरचे निवृत्तीनाथ असतील, त्यांच्याही अगोदरचे शृंग ऋषी असतील, संतच आहेत ना. या मातीमध्ये सप्त ऋषींची ही माती, सप्त ऋषींचं वास्तव्य राहिलेली ही माती, हे सप्त ऋषी म्हणजे संतच आहेत ना. अर्थात त्यांनी समाजामध्ये जास्त आयुष्य घातलं नसेल कदाचित, पण तरीही संतच आहेत ते. हे अनेक संत या मातीनं बघितलेत, महाराष्ट्राच्या मातीनं. कुठे महाराज, एक वाक्य आपण सततच कीर्तनामधून प्रमाण म्हणून वापरीत असतो, प्रमाण म्हणून वापरीत असतो की ज्या मातीत संतांचा जन्म होतो, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास हे जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या मातीत, ज्या देशामध्ये, ज्या कुळामध्ये भगवान बाबांचा जन्म होतो ना, ते कुळ पवित्रच आहे. ज्या कुळात खेमदास महाराजांचा जन्म होतो ना, ते कुळ पवित्रच आहे. गजानन बाबांचा जन्म होतो ना, ते कुळ पवित्रच आहे. वामन भाऊ, ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज, कोणत्याही संतांचा, ज्या ज्या संतांचा ज्या ज्या कुळात जन्म होत असेल ना, ते कुळ पवित्रच आहे. आणि ज्या मातीत, ती माती ही पावन आहे. पण कदाचित या मातीत राहणारा पूर्वीचा त्या काळातला माणूस आणि आजही माणूस का बरं इतक्या संतांची मांदियाळी महाराष्ट्रातून जन्माला यावी, याचं कारण काय? संत तुकोबाराय म्हणतायत की हे जे संत आहेत, हे संत आपोआप आलेले नाही, हे संत स्वतःच्या इच्छेनं जगाच्या कल्याणासाठी आलेत. बरोबर ना? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे उद्धाराया आले दीनजना जड जीवा. अनेक शब्द. आपण दीन होतो, जड होतो, अज्ञानामध्ये पडलेलो होतो म्हणून. आणि नीट ऐका, कोणतेही संत हे संत नंतर असतात, संत हे पहिल्यांदा समाज सुधारक असतात. शब्द कळाले? भगवान बाबांचं जीवन पहा तुम्ही. भगवान बाबांनी अख्ख्या आयुष्यात माळ घाला हे सांगितलंच, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीची कास धरा हे सांगितलंच, हातात टाळ घेऊन दिंड्या काढल्या, हातात टाळ विणा घेऊन तुम्हाला आम्हाला सप्ताह उभा करून त्यांच्या अध्यात्माच्या कासेला लावलं. याच्याही अतिरिक्त भगवान बाबांचं कार्य मोठे. 1 एकर जमीन विका पण पोरांना शिकवा. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, गावागावात जाऊन, वाडी वस्तीवर जाऊन, लोकांच्या अंतकरणाच्या पार तळागाळापर्यंत रुजलेली अंधश्रद्धा, अंधविश्वास, अज्ञान दूर करण्याचं काम बाबांसारख्या भाऊंसारख्या लोकांनी केलं. हरिभजनी ढवळीले जग, हरिभजनी
ढवळिले धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. गावागावात जाऊन वाडी वस्तीवर जाऊन गायी कापणं, अंधश्रद्धा अंतकरणात ज्या बसल्यात त्या बाजूला करणं, शेंद्री हेंद्री दैवते कोणती भुजी भूते खेते असल्या या भानगडीतून बाजूला काढणं, अनिष्ट रूढी प्रथा परंपरा याच्यामध्ये अडकलेल्या माणसाला भक्तीच्या मार्गाला लावणं. गझडझडोनी वाहिला निघ ये भक्तीची वाटेला, जेने पावसी अव्यंग निजधाम माझे, असं म्हणत म्हणत शुद्ध आणि सात्विक भक्ती माणसाच्या अंतकरणामध्ये रुजविणं हे काम त्यांनी केलं. शब्द नीट आहे का? म्हणून संत हे संत नंतर असतात, संत हे पहिल्यांदा समाज सुधारक असतात. माझा प्रश्न असा आहे, समाज सुधारकांची गरज सुधारलेल्या समाजाला असते का बिघडलेल्या? बिघडलेल्या ना, बिघडलेल्याच ना, बरोबर ना? जो समाज सुधारलेलाच आहे त्यांना सुधारकांची काय गरज आहे? ज्या समाजाच्या अंतकरणात अंधश्रद्धाच नाहीये त्यांना अंधश्रद्धा निर्मूलकाची काय गरज आहे? नरेंद्र दाभोळकरांची काय गरज आहे? जिथं अज्ञान आहे तिथं ज्ञानाच्या प्रकाशाची गरज आहे. जिथं अंधार आहे तिथं दिव्याची गरज आहे. जिथं समाज बिघडलेला आहे, समाजाच्या अंतकरणामध्ये अनिष्ट रूढी प्रथा परंपरा रुतलेल्या आहेत, रुजलेल्या आहेत, त्या समाजाला योग्य मार्गदर्शकाची म्हणजे समाज सुधारकाची गरज आहे. आणि बाकीच्या राज्याच्या तुलनेमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज सुधारक अर्थात संत जर महाराष्ट्रात जन्माला येत असतील तर 100% संदीप भाऊ 100% मला असं म्हणावं वाटतं बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला या लोकांची गरज जास्त होती. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला समाज कदाचित बाबा भाऊ हे संत जे आहेत गजानन महाराजांसारखे संत जे आहेत ज्या कुळातून जन्माला आलेत ना ते कुळ आणि माती पावन पवित्रच आहे, पण या मातीत राहणारा तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस तो मात्र अज्ञानी अंधश्रद्धाळू खितपत पडलेला दीन हीन. आणि या दीनहीन माणसाला पददलित माणसाला उत्थानाचा मार्ग दाखविण्यासाठी संतांना यावं लागलं. ते आले. विठला विठला आणि इथं येऊन एक एक गाव घेत एक एक वाडी वस्तीवर जात 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 त्यांनी आपल्या अंतकरणातून आत्मविश्वासाची ज्योत पेटविली. ज्योत पेटविली. अध्यात्माकडे लावलं. ज्ञानेश्वरीची कासधारा लावली. गाथ्याची कासधारा लावली. गीता भागवत आदी करून शब्द आमच्यापर्यंत आणून पोहोचविले. अध्यात्म आणून पोहोचविलं. आणि माणसानं माणसासारखं कसं जगावं, माणूस म्हणून कसं मरावं. नाही देव होता आलं तरी मायबाप, शब्द नीट आहे का? देव होण्याची हिंमत आणि ताकद माणसामध्ये आहेच, वाद नाही. पण नाही देव होता आलं तरी चालेल, पण निदान माणसानं माणूस म्हणून तरी जगावं आणि माणूस म्हणून तरी मरावं ही वाट संतांनी निर्माण करून दिली. विठला विठला म्हणून हे संत आमच्या जीवनामध्ये येणं, या संतांचे विचार आम्हाला प्राप्त होणं, ज्ञानेश्वरी गाथा त्यांची शिकवण त्यांचे संस्कार आमच्या हृदयापर्यंत येऊन पोहोचणं आणि आमच्या जीवनातून ते प्रगट होणं, आम्ही ते जगायला लागणं, याच्यासारखी दिवाळी आणि याच्यासारखा दसरा माणसाच्या जीवनात कोणताच नाहीये. ज्या दिवशी संत आणि संतांचे विचार आम्हाला मिळतील ना तोच आमच्यासाठी खऱ्या अर्थानं दसरा आहे आणि तीच आमच्यासाठी खऱ्या अर्थानं दिवाळी. पहिलं चरण दसरा दिवाळी तोची आसन, दसरा दिवाळी तोची आसन, दसरा दिवाळी तोची आसन, दसरा दिवाळी तोची आसन. दसरा दिवाळी तोची आसन.
दसरा दिवाळी तोच माझा सण आम्हा सण सखे संत जन भेटतील. माणसाच्या जीवनातले नाही दोन सण आहेत, दोन सण, दसरा आणि दिवाळी. इतर अनेक सण आहेत, पण या दोन सणाला जे जीवनात महत्व आहे ना, तितकं महत्व कोणत्याही सणाला नाहीये. आणि हे दोन सण म्हणजे सुख आणि समाधानाचं प्रतीक म्हणून मान्य आहेत सगळ्यांना. सुख आणि समाधान, दसरा आणि दिवाळी ह्या 2 दिवसांच्या मध्ये आपण कोजागरी साजरी करतोय. अर्थात गजानन बाबांची पुण्यतिथी जाणून बुजूनच मी हा भंग घेतलाय. दसरा होऊन गेलाय, पुढे दिवाळी येते. हे 2 आनंदाचे क्षण आहेत, आनंदाचे प्रतीक म्हणून असलेले हे सण आहेत. जसं आनंदाचे प्रतीक म्हणून हे 2 सण आहेत ना, तसं संत तुकोबराय म्हणतायत जीवनात सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्यात संतांच्या विचारांनी होणारं परिवर्तन. शब्द नीट आहे का? संतांच्या विचारांनी आमच्यात होणारं जे परिवर्तन आहे, सगळ्यात मोठ्या आनंदाचा क्षण तो आहे. आणि परिवर्तन ही फक्त बाह्य परिवर्तन नाही. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर कपडे बदलतात, कळतंय ना? वारकरी संप्रदायाला खूप मोठी देणगी मिळाली शास्त्री बाबांच्या निमित्तानं. वारकरी संप्रदायिकांचे कपडे बदलून गेले. आम्ही त्यांचे दुर्भाग्य आमचं हे की आम्ही त्यांचे फक्त कपडेच घेतले. विठाला विठाला तुकोबरायांचा एक अभंग आहे, समर्थांच्या पोटी आम्ही जन्मलो करंटी. समर्थांच्या पोटी आम्ही जन्मलो करंटी. बाप खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू खूप मोठे आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान बाबा, वामन भाऊ, बंकट स्वामी, आजच्याही काळामध्ये शास्त्री बाबांसारखे अनेक लोक आमच्या पुढे आयकॉन आहेत, आदर्श आहेत. राहणीमान घेतलं आम्ही त्यांचं. पाठीमागे 2-4 वर्षांपूर्वी आळंदीच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं शास्त्रीजींचं एक वाक्य ऐकायला मिळालं होतं. त्यांनी त्यांच्या त्या वाक्यामधून स्वतःची भावना, पुढच्या पिढीविषयीची भावना, पुढच्या विद्यार्थ्यांविषयीची भावना, आमच्यासारख्या विद्यार्थ्यांविषयीची भावना, अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. ते म्हटले होते की आम्हाला असं वाटतं की आम्ही जिथं आहोत ना, पुढच्या पिढीनं आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जावं. शब्द नीट आहे का? आणि तिथं ज्ञानोबारायांची एक ओवी त्यांनी वापरली होती, पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणी. पुत्रे, कोणत्याही या जगातल्या कोणत्याही बापाची हीच इच्छा असते, अर्थात तो जर सदहृदय असेल तर कोणत्याही बापाची ही इच्छा असते की माझ्या मुलानं माझ्यापेक्षा 2 पावलानं गुणांमध्ये पुढे जावं. गुणांमध्ये हा शब्द जाणून बुजून आहे का? माझ्या मुलानं गुणांमध्ये माझ्यापेक्षा 2 पावलानं पुढे असावं, हे कोणत्याही बापाची, जशी बापाची इच्छा असते ना, तशी गुरूंची इच्छा असते. आमच्या विद्यार्थ्यानं, आमच्या पुढच्या पिढीनं, आमच्या शिष्यानं 2 पावलांनी आम्हाला ओव्हरटेक करावं, आमच्या पुढे जावं, ही इच्छा त्यांची प्रगट झाली होती. दुर्भाग्य आमचं हे की आम्ही वारकरी संप्रदायातल्या सगळ्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी, आम्ही असेल किंवा आणखी कुणी असेल, त्यांचं राहणीमान घेतलं, काठाचे धोत्र घेतले, झाकपाक राहणं घेतलं. त्यांची प्रयत्न करण्याची वृत्ती नाही घेतली. शब्द कळाले? झटण्याची, झगटण्याची त्यांची मानसिक तयारी जी आहे, ती अवस्था त्यांची आम्ही घेतली नाही. दुर्भाग्यानं आज कधी कधी बाह्य परिवर्तन आहे, स्वीकारलंय आम्ही बाह्य परिवर्तन. आंतरिक परिवर्तन जे अपेक्षित होतं ना, आंतरिक परिवर्तन होणं गरजेचं असताना ते होऊ शकलं नाही. आणि एखाद्या योग्य व्यक्तीच्या, संतांच्या सानिध्यात येणं या शब्दाचा अर्थ फक्त बाह्य परिवर्तनानं अपेक्षित नाहीये, कपडे बदलणं अपेक्षित नाही, दाढी जटा वाढवणं. एखाद्या संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर दाढी जटा वाढवून त्यांच्यासारखं वागायला शिकणं, हे परिवर्तन अपेक्षित नाहीये. परिवर्तन तुमच्या शब्दांमध्ये होणं अपेक्षित आहे, तुमच्या व्यवहारामध्ये होणं अपेक्षित आहे. जवळ आलेल्या शिष्याच्या व्यवहार जीवन जगण्यात परिवर्तन अपेक्षित आहे. विठाला विठाला.
तुकोबाराय सांगतायत, आमच्या जीवनामध्ये संत आले आणि आमचं बाह्य परिवर्तनाशिवाय आंतरिक परिवर्तन जे झालं ना ते खूप महत्वाचं आहे. धन्य दिवसाजी झाला सोनियाचा, धन्य दिवसाजी झाला सोनियाचा, झाला सोनी याचा पिकली हे वाचा रामनामे, पिकली हे वाचा रामनामे हे दिलं त्यांनी. आज संत तुकोबारांचे 400 वर्षांपूर्वीचे अभंग आहेत. त्यांना काय करायचे ते करू द्या, टेन्शन नका घेऊ. विठाला विठाला हे खाली बसल्या बसल्या वरचं नियोजन लावायचं म्हणलं तर माझं नियोजन बिघडून जातंय. विठाला विठाला आणि हे सगळं अनियोजित असतं बरं. हे काय मी नियोजन करून आलो नाही, मला हेच बोलायचंय. तुमच्या त्या बोटांमुळं विठाला विठाला पिकली हे वाचा रामनामे. संत तुकोबा 400 वर्ष झाले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अभंगाला विट येतो. 400 वर्ष झालेत. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयीर. 400 वर्ष झालेत या अभंगाला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. किती वर्ष हे जाऊ द्या, 400 वर्ष जाऊ द्या हो. तुकोबारांचे तरी 400च वर्ष झाले. ज्ञानोबारांविषयी बघा 750 वर्ष. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. कालचा पेपर आज कोणी वाचत नाही, कळतंय ना. काल आलेला पेपर आज कोणी वाचत नाही. आज नवीन पेपर. आजचा पेपर उद्या कोणी वाचत नाही. काल आलेल्या कथा कादंबऱ्या गोष्टी कविता संग्रह आज कुणी वाचायला तयार नाही. 10 वर्षांपूर्वीची गाणी जुनी गाणी म्हणून ओळखली जातात. आजची गाणी नवीन, आजचं संगीत नवीन, आजच्या ऐकणारे नवीन, भाव अपेक्षित असणारे नवीन. विठाला विठाला कळतंय ना. म्हणजे कालची गाणी आज कोणी म्हणत नाही, कालच्या कथा कादंबऱ्या पेपर आज कोणी वाचत नाही. 400 वर्ष झाले सुंदर ते ध्यान सारखा अभंग अजूनही तितकाच ताजा तवा नाही का. कितीही वेळा म्हणू द्यात ना, रूप पाहता लोचनी. निदान मला असं वाटतं दिवसभरातून सप्ताहामध्ये दिवसभरातून 6-7 वेळा तरी होतो. बळ महाराज 6-7 वेळा रूप पाहता लोचनी अभंग होतो. वीट येतो.
कितीही वेळा म्हणू द्या, कशाही रीतीनं म्हणू द्या, म्हणणाराची स्वतःची वेगवेगळी चाल, वेगळी चाल वेगळा भाव, वेगळा राग वेगळे अर्थ, वेगळं ठिकाण वेगळी वेळ, मिळणारा आनंद वेगळा. कळालं? गोड अशा एखाद्या अशा उचलून एखाद्या अशा सुंदर अशा भूप सारख्या रागामध्ये जर रूप पाहता लोचनी म्हटलं, शांततेनं त्याचा आनंद वेगळाच. भैरवीत म्हटलं तर भैरवीमध्ये सुद्धा त्याचा आनंद वेगळाच. हा, मारू बिहाग म्हटला तर राग बदलला तर आनंद बदलतोय, आनंद बदलतोय. अभंग तोच, शब्द तेच, म्हणणारा वेगळा, राग वेगळा, वेळ आणि दिशा काय, देश वेगळा, आनंद वेगळा. म्हणजे तोच अभंग कितीही वेळा कशाही रीतीनं ऐकला तरीही त्याचा वीट येत नाही. आणि एकदा ऐकलेली कविता, कथा, गोष्ट, कादंबरी पुन्हा वाचावी वाटत नाही का? तीही शब्दच आहेत. कथा हे सुद्धा शब्दच आहेत. शब्द नीट आहे का? कथा हे सुद्धा शब्दच आहेत, कविता ह्या सुद्धा शब्दच आहेत, पेपरामध्ये आलेले ते सुद्धा शब्दच आहेत. आणि ज्ञानोबा तुकोबारायांचे शब्द जे आहेत, रूप पाहता लोचनी किंवा सुंदर ते ध्यान, ते सुद्धा शब्दच आहेत, वाणीच आहे. पण एक वाणी अशी आहे की ती ऐकत राहावं असं वाटतं. एक वाणी अशी आहे, एकदा ऐकल्याच्या नंतर पुन्हा ऐकायची इच्छाच होत नाही. विठाला विठाला पिकलेली वाचा आहे, पिकलेली वाचा आहे. संत तुकोबाराय म्हणते ही वाचा आम्ही आणलेली नाहीये, ही वाचा आम्हाला प्रसादातून मिळालेली आहे. विठाला विठाला आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्म. ही आली मुखा वाटे अमृत. का आली, कशी आली? आजीचे हे मज, आजीची हे मज तुम्ही कृपाला, आजीची हे मज, आजीची हे मज तुम्ही कृपाला, आजीची हे मज, आजीची हे मज तुम्ही कृपाला. दिले संत जन माय बापे, आजीची हे मज तुम्ही कृपादान दिले. संत जन माय बापे दिलं काय? आली मुखा वाटे अमृत वचने, त्याला म्हणतात पिकली हे वाचा राम नामे. आमची वाचा पिकली. आम्ही जे शब्द बोलतोय ना, हे शब्द नाहीतच, हे शब्द राम नामाच्या साधनेमुळे, राम नाम वाचेमध्ये बसल्यामुळे, अर्थात त्यांनी बसवून घेतल्यामुळे, संतांनी पिकली हे वाचा
रामनामी. जे बोलूत ना शब्द नव्हे, जे बोलतोयत ना हे शब्द नाही आहेत, हे अमृताची वचन आहेत, अमृताचे थेंब आहेत, अमृताचे कल्लोळ आहेत. आली मुखा वाटे याला म्हणतात कृपादान. मी पाठीमागे काही दिवसांपूर्वी कृपा सुद्धा इतकी लोकांच्या डोक्यात वेगळी बसली आहे. कृपा कशालाच कृपा म्हणतात बरं, हे तरी काही कळायला पाहिजे ना. मी एकाचं असं फेसबुकवर वाचलं, संत हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य अमुक 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 यांच्या कृपा आशीर्वादाने आज मला मुलगा झाला. दोन हजार ते 2004 या 4 वर्षाच्या काळात मी आळंदीत राहिलो. झुंबर महाराज आळंदीमध्ये राहिलो आणि आळंदीमध्ये राहत म्हणजे आळंदीमध्ये जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला होतो. ते त्या संस्थेत शिकत असताना आम्ही पहिल्या वर्षाला 237 मुलं बसलो होतो. 237 मुलं पहिल्या वर्षाला बसलो. तर त्या 237 मुलापैकी पहिल्या 10 आम्ही 2 जण, म्हणजे आणखी एक माझा मित्र माझ्यापेक्षा पुढे असायचा तो, पहिल्या 10तले आम्ही. काय झालं, 2002 पासून 2000 ते 2004 2004च्या नंतर मी भगवानगडावर आलो आणि माझी आळंदी सुटली. 2004च्या दसऱ्याच्या दिवशी मी गडावर आलो. आल्याच्या नंतर आळंदी सुटली. त्या मित्राचा माझा संपर्कच राहिला नाही. त्याची एक फेसबुकवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट वाचली मी. फेसबुकवर मात्र संपर्क बऱ्यापैकी होतो. नाव दिसलं की माणूस कोणीतरी रिक्वेस्ट वगैरे पाठवतं, माणसं मित्र होत जातात एकमेकांचे. त्यानं मला एक पोस्ट पाठवलेली, अर्थात त्यानं शेअर केलेली एक पोस्ट वाचायला मिळाली. ती पोस्ट अशी होती, हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य अमुक अमुक, नाव सुद्धा होतं बरं का, मी ते जाणून बुजून घेत नाहीये. अमुक 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 यांच्या कृपा आशीर्वादाने मी आज गाडी घेतली आणि गाडी 10-5 लोक, त्यांचा फोटो, गुरूंच्या हातानं केलेली पूजा, हे सगळं त्यानं फेसबुकवर फोटोच्या माध्यमातून शेअर केलं धस महाराज. आणि शेअर केल्याच्या नंतर मलाही छान वाटलं. फोटो 1-2 फोटो पाहिले, माणसांचे वगैरे फोटो पाहिले, गाडीचा फोटो पाहिलाच नाही. आणि तेवढ्यात माझ्या अचानक ध्यानात आलं, म्हटलं यांना फोन लावू. गाडीचा फोटो पाहिलाच नाही, फक्त वरचं वाचलं. माणसांचे फोटो 4-5 फोटो होते, गाडीचा फोटो न पाहता फक्त माणसांचे फोटो पाहिले. मी त्याला फोन लावल्याच्या नंतर म्हटलं, महाराज बरं वाटलं तुम्ही गाडी घेतली, अमुक ढमुक सगळं. म्हटलं कोणती घेतली, गाडी पाहिलीच नव्हती ना, कोणती घेतली. म्हणला स्प्लेंडर प्लस घेतली. 2004ला आम्ही एकत्र शिकलेलो. 2002 ते 2004ला आम्ही एकत्र शिकलेलो. 2025ला त्याची पोस्ट वाचली की मी गाडी घेतली, अमुक अमुक यांच्या कृपा आशीर्वादाने मी गाडी घेतली. म्हणून कुतूहलानं मला असं वाटलं, हा आशीर्वादानं म्हणा किंवा भाग्यानं म्हणा किंवा आणखी कशानं म्हणा, भगवानगडाच्या सारख्या विद्यार्थ्यांना आज चांगल्या गाड्या आहेत हे सांगायची गरज नसावी. म्हणून मलाही असं वाटलं, मला असं समाधान वाटलं की आपला एक मित्र आळंदीमधला गाडी घेतो, चांगली गोष्ट आहे. कुतूहलानं विचारलं कोणती गाडी घेतली, त्यानं सांगितलं स्प्लेंडर प्लस घेतली. मला थोडंसं वाईटच वाटलं. म्हणजे 25 वर्षांच्या नंतर एखादा माणूस गाडी घेतो आणि तेही स्प्लेंडर प्लस, आणि ते फेसबुकवर त्यानं टाकावं, हे किती म्हणजे थोडंसं जरा विचित्र वाटलं. पण न राहून असं व्यक्त न होता मी त्याला पुढे विचारलं, स्प्लेंडर प्लस तशी गाडी चांगली आहे, दणकट आहे, व्यवस्थित आहे, अगदी जे बोलता आलं ते बोललो. आणि पुढे विचारलं काय कोटेशन आहे आता नवीचं. मी 2007ला स्प्लेंडर प्लस घेतली होती 42,000 रुपयाला 2007ला. 2007ला जर 42 होतं तर अचानक उगा माझ्या मनात आलं 25ला काय किंमत असेल बरं 2025ला. म्हणून मी विचारलं काय कोटेशन आहे नवीचं. तो म्हणला नवी नाही घेतली, मी जुनी घेतली. झालं कृपा आशीर्वाद, मी नवी नाही घेतली म्हणे जुनी घेतली. मला थोडंसं वाईट वाटलं. जसे तुम्ही हसले ना मलाही हसू आलं, पण मी आवरलं.
चांगलं वाटत नाही तसं. मी आवरल्याच्या पुन्हा विचारलं, म्हणतं जुनी घेतली, मग केवढ्याला घेतली आणि कधीची आहे? तो म्हणला 12,000ला घेतली आणि 2009ची आहे. मला खूप वाईट वाटलं संदीप भाऊ, मला खूप वाईट वाटलं. 2009ची 12,000 रुपयाची एकदम भंगार झालेली स्प्लेंडर प्लस गाडी घ्यायला तुला लोकांच्या कृपा आशीर्वाद लागतात, तर तुझं कर्तृत्व काय? या 25 वर्षांच्या कालावधीत तू काय केलं? 2009ची भंगार झालेली एकदम फेकून देण्याच्या लायकीची झालेली स्प्लेंडर प्लस गाडी 12,000ला तुला घ्यावी लागते, आणि तेही लोकांच्या कृपेनं. तिथं लिहितोय तू, कृपा आशीर्वादाने मी आज गाडी घेतली, गुरूंच्या कृपेनं. आणि शब्द नीट ऐका, असल्या कुठल्या तरी भंगार वस्तूंमध्ये अडकविणारी कृपा नसते. कृपा याच्यातून मुक्त करून तुमच्या जीवनाला 4 चांद लावणारी असते. विठला विठला. संत तुकोबाराय सांगतायत, तिही केले कृपादान मस्तकी ठेविला करा. जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर तिही गेले कृपादान. मी 3ऱ्या तुकड्यातून सुरू केलं होतं. इट्स माय स्टाईल. विठला विठला माया मोह निरसली. अरे असल्या सामान्य गोष्टीमध्ये अडकविणारी ती काय कृपा आहे? तुमच्या आंतरिक परिवर्तन होऊन शब्दांमध्ये ताकद निर्माण करणारी, जे बोलूत ना अमृताची वचनं बाहेर आणणारी ती खरी कृपा आहे. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो. हे संत तुकोबाराय म्हणतायत, माझं काय मोठेपण आहे? साधू संतांचं जीवन, साधू संतांच्या सानिध्यात जीवन गेलं, आणि त्यांच्या सानिध्यात जीवन गेल्याच्या नंतर त्यांच्या कृपा आशीर्वादाने आमची वाचा पिकली. हे वाचा राम नामे. शब्द नीट आहे का? वाचा हे माणसाचं ओळख आहे, ओळख, चेहरा आहे. वाचा ही माणसाचा चेहरा आहे. तुमची वाचाच तुम्ही कोण आहात हे सांगून जाते. तुम्ही जे बोलतायत ना, तुमच्या शब्दांतून तुमची योग्यता काय, तुमचं अंतरंग काय, तुमचं मन काय, तुमची बौद्धिक क्षमता काय, हे तुमचं बोलणं सांगून जातं. बोलणं, काही लोकांचं बोलणं इतकं गचाळ असतं ना, खट्याळ असतं, खट्याळ. नीट बोलतच नाहीत. बोलणे ते वृष्टी इंगळाची. तिथंही म्हणावं लागतं, पिकली हे वाचा रामना. विठला विठला. काही लोकांचे शब्द खट्याळ असतात, पण त्याच्यामध्ये अनुराग असतो. वामन भाऊ बोलायचे शब्द ऐका. वामन भाऊ बोलायचे शब्द जरी कठोर वाटत असले तरी त्याच्यामध्ये समाजाविषयीचं प्रेम असायचं. नारायण बाबा ही बोलायचे शब्द जरी कठोर वाटत असले तरी सुद्धा ते फक्त वाटण्यापुरतेच कठोर असायचे. त्याच्यामध्ये कळवळ असायचा, आपुलकी असायची, आदर असायचा, सन्मान असायचा.
आणि यांनी कुठेतरी सुधरावं. गोड बोलून मवाळ झालेली वाणी जर तुमच्यात बदलच करीत नसेल तर कठोर शब्द वापरावेच लागतात ना. आणि त्या वाणीमुळे आपल्यात परिवर्तन होत गेलं. पिकली हे वाचा रामनामे. संत तुकोबाराय म्हणतायत आमची वाणी पिकली त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या येण्यानं. आणि वाणी पिकणं अर्थात संत होणं. पहा बरं, संत तुकोबारायांचं जीवन लहानपणापासून 20व्या वर्षी संत तुकाराम महाराज प्रत्यक्ष अध्यात्मात आले. कारणही तसेच घडले. वडील वारले. बारीक लक्ष द्या. वडील वारल्याच्या नंतर घराचा सगळा कारभार स्वतःच्या डोक्यावर तुकोबारायांच्या अर्थात मोठा बंधू लाल कपडे घालून निघून गेला म्हणून मधले असल्यामुळे तुकोबारायांच्या खांद्यावर येऊन पडला. आणि तुकोबारायांच्या खांद्यावर संसाराचा भार येऊन पडला. कालांतराने 2 लग्न झालेले होते तुकोबारायांचे. एक पत्नी आजारी असल्यामुळे तिच्याच परवानगीनं दुसरं लग्न केलेलं होतं. तिच्याच परवानगीनं आजारी, तिथला दम्याचा आजार होता. संत तुकोबाराय म्हणतात स्त्रियेक अन्न करिता मेली. जरी स्त्रियेक अन्न करिता मेली असं म्हणत असले तरी दम्याचा आजार होता हे विसरून चालत नाही. त्या आजारामध्ये तिचा देहांत झाला. आणि दम्याच्या आजारामध्ये देहांत झाल्याच्या नंतर कालांतराने 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये एक मुलगा वारला. दुष्काळ पडला. दुष्काळी अटीला द्रव्य नेला. मान स्त्रियेक अन्न करिता मेली. मग तुकोबारायांचं जीवन, तुकोबारायांचं मन अध्यात्माकडे झुकलं. विठले हे चित्त प्रपंचापासून हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. वमनते मनी आणि प्रपंचापासून बाजूला निघालेलं मन हळूहळू अध्यात्माकडं, भजनाकडं लागायला लागलं. अगोदर काही पाठ केली संतांची उत्तरे. आमचे कीर्तनकार कीर्तन लोकांचे बसवतात, पण असं म्हणत नाहीत मी आमक्याचं बसवलंय म्हणून. तुकोबाराय बघा किती सोज्वळ मनानं व्यक्त होतात. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे. मी त्यांचे काही शब्द पाठ केले. आम्ही कधी म्हणायलाच तयार नाहीत की हे शब्द माझे नाहीत, लोकांचे आहेत. कधी कधी विठ्ठल विठ्ठल आणि हळूहळू अध्यात्माकडे झुकल्या. भजन सुरू झालं. घरातलं भजन पत्नीच्या सासूरवासामुळे, पत्नीच्या धुसफुसीमुळे मंदिरात आणावे लागलं. मंदिरात आणि पत्नी सुद्धा धुसफूस करते बरं. 4,500 अभंग लिहिणाऱ्या तुकोबारायांची पत्नी जर धुसफूस करते, 4 अभंग पाठ करून तुमच्या आमच्या बायका, अर्थात मला नाहीये, आपल्या काय आरत्या करतील असं समजायचं काही कारण नाहीये. काल परवा आमच्या महाराजांनी त्यांच्या एका मित्राला मेसेज पाठवला. संदीप भाऊ रील पाठवली. रील महाराजांनी त्यांच्या एका लग्न झालेल्या मित्राला रील पाठवली. रील अशी होती म्हणे, मला दाखवली. म्हणले मी आमक्याला एक रील पाठवली बघा. मी इतका हसलो ना. नेमकं 5-6 महिन्यापूर्वी उन्हाळ्यात त्याचं लग्न झालं होतं. आमच्या गडावरचाच पोरगा, उन्हाळ्यात लग्न झालं आणि त्यांनी त्याला रील पाठवली लग्न झाल्याच्या नंतर. आणि मला दाखवली, म्हणजे ही पाठवली. मी पाहिली, इतका हसलो ना मी. ती रील अशी होती, एक बारीक लेकरू असं म्हणतंय त्यामध्ये की माझ्या भावाला अशी पाहिजे होती बायको. अशी पाहिजे होती, म्हणजे मुकी दाखवली होती करणारी, ती दाखवली होती, म्हणजे अशी पाहिजे होती. आणि मिळाली अशी, ती बघूला फेकून आणते म्हणजे भय भाड्या बाहेर. पाहिजे होती मुकी. आणि म्हणून स्त्रियांकडून आपल्याला खूप सन्मान मिळेल असं पुरुषांनी कधीही मानायचं काही कारण नाही. तुकोबारायांचं जीवन जर तसं असेल, भजन करणाऱ्या आयुष्य अध्यात्माकडे गेलेल्या तुकोबारायांचं जीवन जर धुसफूस मध्ये जा, आणि का करू नये, का धुसफूस. आपण जर एखादा पुरुष घरातल्या जबाबदाऱ्या घ्यायला जर थोडासा कमी पडत असेल किंवा इंटरेस्ट दाखवित नसेल, तर स्त्रीनं
त्याची जबाबदारी त्याच्या ध्यानात आणून देणं हे चुकीचं आहे का? चुकीचं आहे का? अजिबात चुकीचं नाही. तिनं त्याची जबाबदारी त्याच्या ध्यानात आणूनच दिली पाहिजे. पण तरीही तुकोबारांच्या ध्यानात आणून देऊन सुद्धा तुकोबारांनी जबाबदारी झटकलेली नव्हती बरं का. शब्द नीट आहे का? तुकोबाराय जबाबदारी झटकणारे नव्हते, झटकणाऱ्यांमधले नव्हते. ती जबाबदारी खांद्यावर घेऊन मग पुन्हा आणखी संसार करत करत परमार्थ करणारे तुकोबाराय होते. जबाबदारी जर झटकायची असती तर त्यांनीही भावाप्रमाणे लाल कपडे घातले असते. विठला विठला म्हणून जबाबदारी न झटकतात मन फक्त अध्यात्माकडे लागलं. भजन केलं, बायकोनं धुसफूस करायला सुरुवात केली. मंदिरात भजन आलं, मंदिरातलं भजन आणि असं करीत करीत कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण घाली. एक दिवस असा आला की जगद्गुरु संत तुकोबारायांनी लिहिलेले अभंग, त्यांच्या अभंगाच्या वह्या पाण्यात बुडविल्या गेल्या. आणि बुडवणार कोण? बाबा म्हणतात भावकी, शास्त्रीजी म्हणतात भावकी. बुडवणार कोण? भावकी. शब्द नीट ऐका. अभंगांच्या वह्या पाण्यात बुडविणं म्हणजे जगद्गुरु संत तुकोबारांची वाणी संपवणे. कळालं? पिकली हे वाचा, राम नामानं पिकलेली वाचा जी अभंगांच्या माध्यमातून समोर आलेली आहे ना, ती वाणीच संपविण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अभंगांच्या वह्या बुडविणे. अर्थात तुकोबारांचं ते अस्तित्व आहे. कोणत्याही माणसांचं अस्तित्व त्याची वाणी असते. कोणत्याही माणसांचं अस्तित्व. ज्ञानोबाराय तरी कोण आहेत सांगा बरं? आज जर ज्ञानेश्वरी नसती तर तुम्हाला ज्ञानोबाराय माहीत झाले असते का? ज्ञानोबारायांचं अस्तित्व हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने. आज जे ज्ञानोबाराय तुम्हाला माहिती आहेत ते फक्त ज्ञानेश्वरीमुळे माहिती आहेत. आणि जसं ज्ञानोबाराय म्हणतायत ना की गीता ही भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे, तशी ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारायांची माऊलींची वाङ्मय मूर्ती आहे. कळालं? उभ्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबाराय आपल्या समोर उभे आहेत. गाथ्याच्या त्यांच्या त्या वाणीच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्या समोर. आणि म्हणून त्यांची वाणी संपविणं म्हणजे तुकोबारायांचं जीवन संपविणं. आता मला सांगा, जर ते अभंगच जर शिल्लक राहिले नसते तर तुकोबाराय आणि तुकोबारायांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले असते? नसते पोहोचले. पण पिकलेली वाचा आज तुमच्या आमच्यापर्यंत येऊ शकली, याला म्हणतात प्रसाद. विठला विठला. ही वाणी ज्यांच्या प्रसादामुळे निघाली ना, ते संत आम्हाला मिळाले. आणि ज्या दिवशी मिळाले, त्यांचा कृपा प्रसाद ज्या दिवशी मिळाला, तो आमच्यासाठी दसरा आणि दिवाळी आहे. झालं काय? दुसरं चरण, दुसरं जोडल्यात पुण्याची सुखाची. हा हा. आमुप जोडल्यात पुण्याची आमुप जोडल्या पुण्याची पुण्याची राशी
अमुप जोडिल्या पुण्याची राशी सुखाची या आणि मोबाईलमध्ये अर्थात काही काही प्रतींमध्ये पुण्याची या राशी असं लिहिलंय, काही काही प्रतीमध्ये सुखाची या राशी सुद्धा मोबाईलमध्ये पुण्याची या राशीच आहे. अमुप जोडिल्या, आता याचे दोन प्रकारे अर्थ लावता येऊ शकतात. त्यांच्या आमच्या जीवनामध्ये येण्यामुळे संत मिळाल्यामुळे अनेक सुखाच्या राशी आम्हाला मिळाल्या. आणि दुसरा अर्थ पुण्याची या घेतल्याच्या नंतर आमच्या जीवनात काहीतरी पुण्याच्या राशी जोडल्या गेल्या म्हणून संत मिळाले असा अर्थ लावावा लागतो. विठ्ठल विठ्ठल फार त्या भाग्याशी नाही आता. आता त्या संतांच्या आमच्यावरील उपकारांच्या प्रित्यर्थ जर आम्ही काही त्यांचं स्मरण करावं किंवा त्यांच्या उपकारांतून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा, काय द्यावं? तुका म्हण काय होऊ कराय, तुका म्हण काय होऊ कराय,
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. ही सामाजिक क्रांती जी आहे ना ज्ञानोबारांच्या विचारांतली, ही जी खऱ्या अर्थानं खरं म्हणजे हीच दिवाळी आहे. हीच दिवाळी. आनंदाचे हे क्षण उपभोगायला लागणं, समतेनं एकत्रित येऊ शकणं, समतेनं कोणतेही भेदभाव, लिंगवचनाचे भेदभाव, जाती धर्माचे भेदभाव, सगळे भेदभाव बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन माणुसकीच्या नात्यानं एकत्र नांदणं, ही समता ज्ञानोबारांनी आम्हाला शिकविली दिली. हीच दिवाळी आहे. दुसरी काय दिवाळी आहे? सुख आणि समाधानानं जीवन जगण्याची एक वाट निर्माण करून दिली. जगा, चला, करा प्रयत्न, निघा, झडझडोनी वाहिला निघ म्हणून सांगितलं मगाशीच मी. करा प्रयत्न, ही जी वाट याचंच नाव दिवाळी. ज्याच्यापेक्षा आणखी दिवाळी जगात कोणतीच नाहीये. फटाके फोडणं म्हणजे दिवाळी नाहीये. दिवे लावणं म्हणजे ज्ञानाचे दिवे लागणं आणि त्या ज्ञानाच्या दिव्यांच्या प्रकाशित आमचं जीवन उजळून निघणं, ही खरी दिवाळी आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊलींनी ती क्रांती केली. समतेच्या निमित्तानं ती क्रांती माऊलींनी सर्वांना, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. आज या आमच्या भगिनी, या ताई या ठिकाणी उभे राहून गाऊ शकतात, म्हणू शकतात, हे माऊलींची समता आहे. भेदा भेद भ्रम अमंगळ हे वारकरी संप्रदायाचे तत्व आहेत. आणि ही दिवाळी आमच्या लोकांनी, ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी आम्हाला शिकविली, दिली. आणि म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊ शकलो. श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षांपासून, अर्थात पुण्यतिथीचं नेमकं वर्ष सांगता यायचं नाही, पण या सप्ताहाचं 15वं वर्ष आहे. पुण्यतिथी कितवी आहे हे मला नेमकी माहीत नाही आहे, पण सप्ताहाचं 15वं वर्ष आहे. 14 वर्ष झालीत आणि आजचं हे 15वं वर्ष आपण साजरं करतोय. उद्या काल आहे. खरं पाहिलं तर आज मागणीपर अभंगावर कीर्तन करावं अशी एक परंपरा आहे. मी खरं म्हणजे दसरा आणि दिवाळीच्या मध्ये पिरियड असल्यामुळे, मधला काळ असल्यामुळे थोडंसं संतपर आणि गजानन महाराजांविषयी किंवा त्या संतांच्या जीवनाविषयी थोडंसं बोलता यावं, एवढ्या निमित्तानं हा अभंग या ठिकाणी निवडला. अर्थात म्हणजे मागणीपर अभंगाचाच निवडला पाहिजे अशातला काही भाग नसतो. तरीही मागणी न करताही त्यांनी काय दिलंय याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. पिकली हे वाचा राम नामे. त्यांनी काय दिलंय, तसं पाहिलं तर माणसाचं मन मागणारच आहे ना. माणसाचं मन इतकं हलकट आहे, सततच मागत राहतंय. एक नाही एक दुसरी, काही ना काहीतरी. जे मिळतंय त्याच्यावर कधी समाधान मानेल त्याला मन कसं म्हणता येईल. सारखं काहीतरी मागत राहतंय. आणि म्हणून बरं काय सांगा, हे झाले 2च दिवसांचं, पण आणखी जर 8 दिवसाचा, महिन्याभराचा सप्ताह असला, महिन्याभराचा जरी सप्ताह आहेत बरं, काही अधिक मासाचे सप्ताह महिन्याभराचे होतात. महिन्याभराचा जरी सप्ताह असला तरी महिनाभर कीर्तन किंवा प्रवचन करून आपण नेमकं महिन्याच्या नंतर मागणीपर प्रकरणामध्ये एखादा अभंग घेऊन मागणी मागावी, असं आपण भगवंताला काय दिलंय. डायरेक्ट एखाद्या दिवशी मागणी मागायला उभं राहावं असं आपलं कर्तृत्व काय, आपण दिलं काय. आणि जे आपण देतो ना, पान, फूल, फळ, पाणी, हे कोणाचं आहे? ते त्याचंच आहे. त्याच्याच वस्तू त्यालाच देण्यात आपला पुरुषार्थ काय आहे, कळतंय ना. मागण्याचा काय अधिकार आहे आपल्याला?
पण मागायचंच असेल, मागावी लागलेच, मागावंच लागलं ना एखाद्या वेळेला, तरीही इतक्या सुंदर मागण्या मागितल्यात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो ही मागणी. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. जे खळ आहेत, खळ शब्दाचा अर्थ खूप जास्त सांगायची गरज आहे अशातला भाग नाही, किंवा त्याच्यासाठी वेळही अशी आहे अशातलाही भाग नाही. आणि म्हणून खळ जरा व्यवस्थित समजून घ्या. ज्यांच्या अंतकरण वृत्तीमध्ये वाकडेपणा आहे, दुसऱ्याला सुख मिळावं असं त्याला वाटतच नाही ना, ते खळ आहेत. खळांचा वाकडेपणा जावो, सत्कर्मी रती वाढो. अशा उदात्त आणि चांगल्या मागण्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या, वेदांची मागणी. भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिर्व्यसेमदेव हितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अतिशय सोज्वळ मागणी. आमच्या इंद्रियांनी तुझं भजन करावं असा या शब्दांचा अर्थ आहे. आमच्या इंद्रियांनी तुझं भजन, डोळे कान नाक काय जे असतील त्यांनी तुझ्या चरणावर लागावं अशी मागणी. मागणी करायची वेळ आलीच ना, सुख समाधान. मी जेव्हा भगवानगडावर पहिल्यांदा आलो होतो कदाचित मला असं पुसटसं असं वाटतंय. त्यावेळेला शास्त्री बाबा गडाच्या गादीवर बसलेले नव्हते, पण परिसरात कुठेतरी त्यांच्याबरोबर यावं लागलं होतं आळंदीहून. आणि आल्याच्या नंतर समाधीचं दर्शन, भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घ्यायच्या वेळेला ते त्यावेळेला म्हणले होते, बाबांच्या दर्शनाला समाधीला तिथपर्यंत जात असताना तेव्हा ते म्हटले होते, बाबांना सुख संपत्ती काही मागायचं नाही बरं, बाबांना फक्त सद्बुद्धी मागायची, फक्त सद्बुद्धी मागायची. खरं सांगू, ज्ञानोबा तुकोबाराय कोणत्याही मोठ्या माणसांच्या जवळ जा, सुख आणि समाधान मागू नका, तो एक जीवनाचा भाग आहे. फक्त सद्बुद्धी मागा. सद्बुद्धी आली ना, सुख आणि समाधान तुमचंच आहे. तीच दिवाळी आणि तोच दसरा आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. हरिभक्तपरायण झुंबर महाराज आव्हाड, ही सगळीच मंडळी, बाळू महाराज, दोन्ही बाळू महाराज फुंडे टाकले ते दोघंही, आणि दोघंही फुंडे, त्याच्यामुळे दोन्ही बाळू महाराज म्हटलो मी. त्याचप्रमाणे आमची आणखी कोल्हे महाराज मृदंग वादक, धस महाराज, अतिशय सुंदर त्यांचे मुलगाही, त्यांचे सुपुत्रही मृदंग वादक आहे, चांगला पाखोज वाजवतात. आणखी ही सगळी मंडळी, आता ह्या भगिनींविषयी मी बोललोच आहे, ही सगळी मंडळी कुठल्या, खंडूआबाच्या संस्थेतले, हसनापूर खंडूआब, सगळे खंडूआबाच्या संस्थेतलेत. आपल्या परिसराचं भाग्य चांगलं आहे की अशी एखादी संस्था मृदंग वादक तयार करणारी. खूप चांगला हात आहे बरं खंडूआबांचा. धस महाराजांचं वाजवणं तुम्ही ऐकताय, खंडूआबांचंही आज वाजवणं तुम्ही ऐकलेलं असेल. खंडूआबा इतकं अर्थात शब्द नीट ऐका, अशा वाजवणाऱ्यांची संख्या आपल्याकडं वाढते ही समाधानाची बाब आहे. अशी लेकरं तयार व्हावीत. आणि खरं सांगू, यांनी महाराष्ट्र नाही गाजवला. एखादं पोरग महाराष्ट्रात चमकेल याच्यात शंका नाही, पण एखाद दुसरं पोरग अर्ध्यात जर सोडून दिलं किंवा त्याची प्रगती होत नसेल, काय जे असेल ते त्याच्या सौभाग्यानं दुर्भाग्यानं म्हणा काय असेल, एखाद्याची वाट जरी वेगळी गेली ना, तरी महाराष्ट्र जरी या पोरातल्या एखाद्यानं नाही गाजवला तरी चालेल, पण आयुष्यभरात आईवडिलांना शिव्या तर द्यायची नाहीत ना. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे त्यांची, सगळ्यात मोठी जमेची बाजू. आणि म्हणून बाबा आणि भाऊंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावेत अशी प्रार्थना. आपण सर्वच जण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊ शकलोय, तुमचेही ऋण व्यक्त करतो. माईक सिस्टम झोपलेत की काय काही कळायला तयार नाही बघा, पाठीमागे आहेत भिंतीच्या आड बसले, जरा लाजताय की काय काही माहित नाही. मी तुमचे सुद्धा आभार मानतो. बरं असतं भिंतीच्या आड बसलेलं, बरं असतं कारण मोबाईल पाहता येतो.